रामपूर गावात अनुज नावाचा लाकूड तोड करणारा राहत होता. उदरनिर्वाहासाठी तो गावाजवळील जंगलातून रोज लाकूड गोळा करायचा आणि त्याची विक्री करून काही पैसे कमवत असे. अशा प्रकारे तो आपला उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांनी अनुजचे लग्न झाले. त्याची पत्नी मोठी खर्च करणारी होती, त्यामुळे आता तेवढी लाकूड विकून घर चालवणे कठीण झाले आहे. वरती अनुजच्या बायकोने अनुजकडे वारंवार पैसे मागितले. कधी नवीन कपडे घ्यायचे तर कधी त्या गोष्टींसाठी. पैसे मिळाले नाही तर ती नाराज व्हायची. अनुजचे त्याच्या पत्नीवर खूप प्रेम होते, त्यामुळे तिचा राग त्याला सहन होत नव्हता. अनुजने ठरवले की आता तो आणखी लाकूड गोळा करून विकणार आहे, जेणेकरून त्याच्या पत्नीला दररोज पैशांची कमतरता भासू नये. आज पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनुजने घनदाट जंगलात जाऊन भरपूर लाकडं गोळा करून बाजारात विकले. जेव्हा त्याला जास्त लाकडासाठी जास्त पैसे मिळाले तेव्हा अनुज खुश झाला आणि त्याने सर्व पैसे पत्नीला दिले. आता अनुज रोज तेच करू लागला. काही वेळातच त्याचा लोभ इतका वाढला की त्याने हळूहळू झाडे तोडण्यास सुरुवात केली. झाडे तोडून जास्त लाकूड मिळाले आणि त्याला जास्त भाव मिळू लागला. लाकूड तोड करणारा दर आठवड्याला एक झाड तोडायचा आणि लाकूड विकून मिळवलेल्या पैशातून बायकोच्या गरजा भागवायचा. आता जास्त पैसे येऊ लागले होते, त्यामुळे घरी व्यवस्थित चालत होते. हळूहळू अनुजने जुगारात पैसे गुंतवायला सुरुवात केली. त्याला जुगाराचे इतके व्यसन लागले की त्यात अनुजचे खूप मोठे नुकसान झाले. आता ही रक्कम फेडण्यासाठी अनुजने 1-2 जाड झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. अनुजने जंगलात जाऊन मोठ्या झाडावर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न करताच झाडाच्या फांदीने त्याच्यावर हल्ला केला. अनुजला धक्काच बसला. मग एका झाडाच्या फांदीने त्याला त्याच्या भोवती गुंडाळले. काय होतंय हे अजून अनुजला समजत नव्हतं. तेवढ्यात झाडातून आवाज आला, मूर्खा, तुझ्या लोभामुळे तू मला चावत आहेस. तुम्ही सर्व पैसे जुगारावर खर्च करता, मग पैसे परत करण्यासाठी झाडे तोडायला या. तुम्हाला माहीत आहे की झाडे किती मौल्यवान आहेत. जीवन आपल्यामध्ये हे वास्तव्य आहेत आणि आम्ही तुम्हाला माणसांना जगण्यासाठी हवा, उन्हात सावली आणि भूक भागवण्यासाठी फळे देतो, पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आम्हाला तोडत आहात. झाड म्हणाले, आज तू थांब, मी आता तुझ्यावरही कुऱ्हाड वापरतो. झाडाची फांदी अनुजवर कुऱ्हाडीने वार करणार होती तेव्हा तो विनवणी करू लागला. त्याने माफी मागितली आणि म्हणाला, माझ्याकडून चूक झाली आहे, पण मला सुधारण्याची एक संधी द्या. जर तुम्ही मला मारले तर माझ्या पत्नीचे काय होईल? तिला एकटी सोडली जाईल. आजपासून मी एकही झाड तोडणार नाही अशी शपथ घेतो. हे सर्व ऐकून झाडाला अनुजची दया आली. त्याने अनुज सोडला. अनुजची सुटका होताच तो त्याच्या घरी धावला आणि पैशाचे आमिष न देण्याचा संकल्प केला. या कथेतून धडा म्हणजे लोभापोटी पर्यावरणाशी खेळू नये. आपल्याला फक्त झाडांपासूनच ऑक्सिजन मिळतो, त्यांना कापून आपण आपल्याच आयुष्यात संकटे आणत आहोत.